राधे नंद किशोर भजो मन राधे नंद किशोर भजो मन राधे नंद किशोर भजो मन नाही का? गेले 4-5 दिवस झालं तू एका आसनावर बसू नयेस. अन्न घेतलं नाही, उपहार नाही, फलाहार नाही, दूध नाही, काही नाहीये. निदान तुला तहान तरी लागली असेल, पाणी तरी पी. थोडा काही उपहार घे, फलाहार घे, नाही भोजन कर आणि मग पुन्हा कथा आपण करू. राजा परीक्षिती चरणावर साष्टांग वंदन करून निक्षून सांगताय, महाराज खरं सांगू का? नैषाति दुस्सह क्षुन्मां त्यक्तोदमपि बाधते पिबन्तं तन्मुखाम्बोजच्युतं हरिकथामृतं. महाराज, जगाच्या पाठीवर सगळ्यात दुस्सह जर काही असेल तर ही तहान आणि भूक आहे बरं का. जोपर्यंत भूक लागली नाही तोपर्यंत सगळं ज्ञान. एकदा भूक लागली की काही ज्ञान राहत नाही. आमच्या संतांनी म्हटलंय, बुभुक्षिता किन्न करोति पापम. भुकेला मनुष्य काय पाप करणार नाही. अहो, एकदा भूक लागल्यानंतर माणसाला काही समजत नाही बरं का. संतांनी म्हटलंय, खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. भूक लागल्यानंतर खेळात लक्ष लागत नाही. भूक लागल्यानंतर कथा कीर्तनात, अहो एखाद्या दिवशी काल्याचं कीर्तन व्हायला उशीर होऊ द्या, भूक लागलेली असू द्या, लोक चावचाव चावचाव करायला लागतात. लक्षच नसतं कीर्तनात. कथा असो, कीर्तन असो, हो खेळ असो, प्रपंच असो, कुठलंही कार्य असो, जोपर्यंत भूक नाही तोपर्यंत व्यवस्थित कार्य. भूक लागल्यानंतर कशातच मन लागत नाही. आणि भुकेला मनुष्य काय पाप करत नसतं हो. महाभारतात कथा येते, महात्मा विश्वामित्र ऋषी भुकेनं व्याकुळ झाल्यानंतर एका चांडाळाच्या घरी घोड्याच्या उष्ट्या घुगऱ्या खातात. का? भूक अनावर आहे, दुस्सह आहे. महाभारतात कथा वर्णन केलेली आहे. एकदा म्हणे कौरव पांडवांचं जेव्हा युद्ध झालं, सगळे कौरव मरण पावले. 100च्या 100 पुत्र मेलेले पाहून गांधारी शोकाकुल झाली, रडू लागली आणि त्या युद्धभूमीवर, स्मशानभूमीवर जे बसली ते उठायलाच तयार नाही तिथून. सगळे सांगतात, गांधारी उठ, आता स्नान वगैरे कर, चल 4 घास खा, आता हे व्हायचं चालायचं. सगळ्यांनी सांगितलं पण ऐकायला काही तयारच नाहीये. शेवटी सगळे म्हणले, आम्ही तर थकलो देवा. कृष्णा, आता तुम्हीच जा आणि तुम्हीच समजावून सांगा गांधारीला, तुमच्याशिवाय उठणार नाही. भगवान जातात. गांधारी माते, चल, हे पहा, भगवंताच्या इच्छेनं जे घडायचं ते घडत असतं, त्याला कोणीही रोखू शकत नाही. सृष्टीचं चक्र आहे, कोणी अडवू शकत नाही त्याला. तेव्हा आता जे घडायचं ते घडलं. तुझ्याच पुत्रानं अन्याय केला, अनिती केली आणि मरण पावलेले आहेत. आता जाऊ दे, शोक आवर, उठ, स्नान वगैरे कर, 4 घास खा, भूक लागली असेल. गांधारी संतापली की हो, कृष्णा मला पुन्हा 4 गोष्टी सांगतोस का? अरे, तुझ्याच मनात होतं माझे सगळे पुत्र मरावेत, कौरव एकही शिल्लक राहू नये, कौरवाचा वंशच राहू नये, पांडवांचंच रक्षण करावं. तुझ्या मनात होतं म्हणून सगळं घडलंय. कृष्णा, तुझ्या जर मनात असतं ना तर माझा एकही पुत्र मेला नसता. हे तुझ्यामुळं घडलंय. मी तुला शाप देते, असाच तुझ्याही कुळाचा नाश होईल. गांधारीनं शाप दिला महाराज. भगवान हात जोडतात, हसत हसत शाप स्वीकारतात. बरं झालं गांधारी, तू मला शाप दिला, मी स्वीकारतो आनंदानं. निदान आता तरी उठ आणि चल 4 घास खा. तरी सुद्धा ती उठायला तयार नाही.
कृष्णा, मला 4 घास खा म्हणतोस, पोटचे गोळे गेले, 100च्या 100 पुत्र मेले आणि मी खाऊ? आता मला जगायचंच कशा करता? वगैरे वगैरे शोकाकुल होऊन शोक करते. भगवान म्हणतात ठीक आहे, नाहीतर नाही, जाऊ का मी आता? निघाले तिथून कृष्ण. 10-5 मिनिट झाले असतील न झाले असतील, काय भगवंताची माया लागली की हो भूक हिला. हो बरं, आता काय करावं प्रश्नही पडला. काव 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 पोटात कावळे आरडू लागले. आता हे कुठून जाऊन बसले होते कुणाला माहिती. त्याच्या आमच्यात एक म्हण आहे, पोटात कावळे आवडू लागले. भूक लागली, काही समजत नाहीये, काय करा विचार केला. मानानं सन्मानानं सगळे चल म्हणत असताना आपण गेलो नाही, आणि आता कोणी न बोलावता स्वतःहूनच जायचं का? भूक लागली वाढा म्हणायचं? मोठा तोही प्रश्न पडला. मग गांधारीनं हळूच आपल्या डोळ्यावरची पट्टी वर केली म्हणे, आणि इकडे तिकडे सगळीकडे पाहिलं. सगळीकडे पाहिलं तर काय हे नुसते मुडदे पडलेले जिकडे तिकडं. कोणाचे हात तुटलेत, कोणाचे पाय तुटलेत, कोणाचे मुंडके तुटलेले आहेत, आणि असे पडलेले अस्ताव्यस्त. कोणी नाही आहे, कोणी नाही. पाहिलं इकडे तिकडे पाहिलं, नुसतं प्रेतच प्रेत. आता कोणाला माहिती आहे भूक लागली प्रेतच खाती की काय? भूक लागल्यास काय? तेव्हा पाहिलं तिनं सगळीकडं, तर एक कडेला बोरीचं झाड होतं, लाल चर्द टपोरे टपोरे पिकलेले बोरं. खमंग वास येऊ लागलेला आहे त्या बोरांचा, आणि पिकलेले आहेत. ती त्या बोरांच्या झाडाजवळ जाते, पाहते, पण काय करावं, पिकले आहेत, खूप बोर आहेत, भरपूर आहेत, पण हातालाच पोहोचत नाही, फांदी उंच आहेत. आता काय करावं? मग तिनं एक एक प्रेत ओढत ओढत आणलं. त्या बोरीच्या झाडाखाली प्रेताचा ढीग घातला आपल्या स्वतःच्या पोरांच्या, आणि त्या ढिगावर चढली प्रेतावर, आणि फांदी धरून वाकवली, आणि एक एक बोर तोडून खाऊ लागलेली आहे. याला म्हणतात बुभुक्षित किन्न करोति पापम. भूक लागल्यास माणूस काय करणार नाही, वाटेल ते करतो, चोऱ्या करतो, हिंसा करतो, वाटेल ते करतो. भूक एक अशी वस्तू आहे की ती सहन होतच नाही. थोडा वेळ झाला, 4-2 बोरं खाल्ले असतील न खाल्ले असतील, इतक्या दत्त म्हणून भगवान हजर. गांधारी काय चाललंय, आलास का बाबा इथे? राजा परीक्षिती म्हणतो, महाराज कितीही सुख असो की दुःख असो, संपत्ती असो की आपत्ती असो, पण पोटात भूक लागल्यानंतर माणसाला विवेक राहत नाही, ज्ञान राहत नाही. एवढी कठीण दुस्सह सहन करण्याला अतीव अशक्य असणारी भूक, पण आज ती भूक सुद्धा मला अजिबात आठवत नाही, स्मरणच नाही तिचं. का म्हणाल? तहान आठवत नाही, भूक आठवत नाही. याचं एकच कारण आहे, पिबंतं त्वन्मुखांभोजच्युतम हरिकथामृतम. तुमच्या मुखकमलातून श्रवणार भगवंताची कथारूपी अमृत मला पान करायला मिळत असल्यामुळे मला तहान आठवत नाही, भूक आठवत नाही, काही आठवत नाहीये. पहा, भगवंताच्या कथेचा हा महिमा आहे. कथा जर शांत चित्तानं, एकाग्र चित्तानं ऐकली तर देहाचं भान हरवल्या जातं, आणि देहाचं भान हरवल्यानंतर मग तहान भूक थोडीच आठवणार आहे. तहान भूक सुख दुःख देहाचं भान हरविणारी भगवंताची कथा आहे. सर्वांगाचे कान करून ऐकलं असताना सर्वस्वाचा विसर पाडणारी, आत्मानंद देणारी भगवंताची कथा आहे. राजा परीक्षिती म्हणतोय, गुरुदेव कृपा करा आणि मला भगवंताची कथा सांगा, प्रभूचं चरित्र सांगा, विस्तारपूर्वक सांगा. शुकदेवजी धन्यवाद देतात राजाला आणि राजाच्या बुद्धीला. राजा, सम्यक व्यवसित बुद्धिस्तव राजर्षी सत्तम, वासुदेव कथायांते यज्जाता नैष्ठिकीरती. राजा, उत्तम आहे तुझी बुद्धी, की ज्या बुद्धीला भगवान परमात्मा आवडतो त्या बुद्धीला आमच्या संतांनी मार्क दिलेत बरं का, गुण दिलेले आहेत. पैसा कमवणारी बुद्धी, वैभव कमवणारी बुद्धी, सत्ता कमवणारी बुद्धी, किंवा या प्रपंचामध्ये नाना प्रकारच्या कला करणारी बुद्धी, संतांनी तिला मार्क दिलेले नाही आहेत. जी बुद्धी भगवंताच्या स्वरूपाचे ठिकाणी, नामाचे ठिकाणी, कथेचे ठिकाणी, आत्मस्वरूपाचे ठिकाणी रमली, एकाग्र झाली आणि तिथे रमली, रतली, त्या बुद्धीला संतांनी मार्क दिलेले आहेत. बुद्धीचं खरं वैभव काय हो? बुद्धीचा खरा सदुपयोग काय आहे? बुद्धीचे द्वारा काय मिळवावं जीवनामध्ये? आमचे संत सांगतात, बुद्धीचे वैभव
अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. जीवनातला बुद्धीचं खरं वैभव जर काही असेल तर त्या केशवराजाची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती हे खरं बुद्धीचं वैभव आहे महाराज. आपलं चातुर्य आत्मज्ञानाकरता संकल्पित करावं. चातुर्याचे द्वारा, बुद्धीचे द्वारा सत्ता, संपत्ती, वैभव आदी मान सन्मान याकरता बुद्धीचा दुरुपयोग करायचा नाहीये. बुद्धीचे द्वारा परमात्मा प्राप्ती करून घ्यायची आहे. ती धन्य बुद्धी आहे. शुकाचार्य म्हणतात तुझ्या बुद्धीला परमात्मा आवडतो, भगवंताची कथा आवडते, भगवंताचं नाव आवडतं. धन्य आहे राजा. तुझी आवड, तुझी श्रद्धा, तुझी रती, तुझी प्रीती पाहून मला सुद्धा कथा सांगायची खूप इच्छा होते आहे. अहो, श्रोता जर शांत चित्तानं कथा ऐकेल ना तर वक्त्याला सुद्धा उल्हास येतो बरं का. नाहीतर श्रोता पुन्हा पुन्हा घड्याळाकडे बघू लागला, किती वाजलेत किती वाजलेत. काही काही श्रोते स्वतः घड्याळ बघतात आणि काही काही तर याच्याही पुढचे असतात की ते वक्त्यालाच घड्याळ दाखवतात. महाराज किती वाजलेत बघा. आता बोलता तर येत नाही, गप्प आपलं मुक्यानच घड्याळ दाखवतात. असा जर श्रोता असेल तर वक्त्याला उल्हास येईल का हो? काही काही श्रोते वक्ता जर आवरेना गेला ना, मुद्दामच येत नसल्या तरी कडाकड जांभळ्या मोठ्यांदा द्यायच्या ना. जांभया देणारा, आळस आणणारा, निद्रा घेणारा, बडबड करणारा, व्यग्रचित्त असणारा असा जर श्रोता असेल तर वक्त्याला उल्हास येत नाहीये. सर्वांगाचे कान करून अत्यंत प्रेमानं शांत चित्तानं कथा ऐकणारा श्रोता असावा, वक्त्याला सुद्धा उल्हास येतो महाराज. आज शुकदेवजी महाराजांना अतीव उल्हास आलेला आहे. एक तरी राजा परीक्षिती सारखा श्रोता आणि एक तरी भगवान श्रीकृष्णाची कथा. दुग्ध शर्करा योगच आहे हा. आणि म्हणून शुकदेवजी महाराज अतीव आनंदानं कथा सांगत आहेत. राजन सावधानतया शृणो, सावधान चित्तानं ऐक, कारण ही कृष्ण कथा आहे. ही रामकथा नाहीये, ही शिवकथा नाहीये. रामकथा शिवकथा सरळ आहे, सोपी आहे बरं का. रामचरित्र अत्यंत सरळ आहे, पण कृष्णचरित्र गहन आहे, मोठं कोड आहे. सामान्य व्यक्तया जर ऐकलं तर समजण्यासारखं नाही आहे, मोठं गहन आहे, कोडे त्याच्यामध्ये. पहा रामाचं चरित्र किती सरळ आहे. भगवान श्रीराम दुपारी 12 वाजता जन्म घेतात, कृष्ण नेमकं उलट रात्री 12 वाजता. भगवान श्रीराम शुक्ल पक्षामध्ये, भगवान श्रीकृष्ण कृष्ण पक्षात. भगवान श्रीराम राजगृहात जन्म घेतात, भगवान श्रीकृष्ण कारागृहामध्ये जन्म. भगवान श्रीराम कौसल्येनं ये म्हटल्याशिवाय घरात येत नाहीत. कौसल्येच्या सुद्धा कृष्णानं कौसल्या तुमची देवकी यशोदा हे तर सोडात, पण गोकुळातल्या कुठल्याही गवळणीनं येऊ नको म्हटलं की नक्की तिच्या घरी गेलाच. राम ये म्हटल्याशिवाय येत नाही आणि कृष्ण नको म्हटलं तरी आल्याशिवाय राहत नाही. रामाचं वागणं सरळ आहे, रामाचं चरित्र सरळ आहे. राम शत्रू बरोबर सुद्धा सरळ आहेत बरं का. रामायणात कथा येते, रावण युद्धामध्ये थकला म्हणे. एके दिवशी रथ मोडला, सारथी मेला, थकला रावण. भगवान श्रीराम म्हणतात, रावणा आता विरध झालायस, थकलायस तू, जात परत विश्रांती घे रात्रभर आणि विश्रांती घेऊन उद्या ताजा तवाना होऊन पुन्हा युद्धाला ये म्हणे. म्हणजे शत्रू बरोबर सुद्धा राम सरळ वागतात, पण कृष्ण कधीतरी कोणाबरोबर सरळ वागला का हो? द्रोणाचार्याबरोबर वाकडा, कर्णाबरोबर वाकडा, भीष्माचार्याबरोबर वाकडा, दुर्योधनाबरोबर वाकडा, सगळ्याबरोबर वाकडच वागलेला आहे. अहो राम उभा जरी राहिला तर सरळ उभा राहतो, कृष्ण कधीतरी सरळ उभा राहिला का हो? कृष्ण उभा राहिला, कुठलाही फोटो पहा, सरळ कधी एक तरी फोटो दाखवा कृष्णाचा. त्रिभंगी देहुडा असं संतांनी वर्णन केलंय. 3 ठिकाणी वाकडा आहे महाराज. पायात वाकडा, कमरेत वाकडा आणि पुन्हा मान वाकडी केली आहे. याला त्रिभंगी म्हणतात. बाके बिहारी लाल की जय म्हणतात. बाके बिहारी म्हणजे बाका म्हणजे वाकडा, त्याचं स्वरूपच वाकडं आहे. बर उभा राहिला तरी सरळ उभा राहत नाही. राम उभा राहिला तरी सरळ, रामाचं चरित्र सरळ. बर रामाचं नाम सुद्धा किती सरळ आहे हो. राम एक तरी जोडाक्षर आहे का? अजिबात नाही महाराज, सरळ अक्षर आहेत दोन्ही. पण कृष्णाचं नाव घ्या बरं, कृष्ण एक तरी सरळ अक्षर आहे का हो? वाकडीच वाकडे दोन्ही अक्षर. बरं नुसते वाकडेच नाही, ते उच्चारण्याकरता आम्हाला तोंड सुद्धा वाकडं करावं लागतं. कृष्ण तर उच्चारता येत आहे, नाहीतर नाही उच्चारता येत.
कृष्णाचं नामही सरळ नाहीये, रूपही सरळ नाहीये, लीलाही सरळ नाहीये, गहन आहे, अति गहन आहे. सामान्य बुद्धीला समजण्यासारखी नाहीये. म्हणून विचारपूर्वक ऐक राजा, रामचरित्र अति सरळ आहे, रामचरित्र सोपं आहे, सगळ्यांना समजण्यासारखं आहे. पण कृष्णचरित्र अवघड आहे. कृष्णचरित्र उच्चारायचं आहे. संत सांगतात नामामध्ये नाम, राम नाम श्रेष्ठ आहे, तर लीलेमध्ये लीला, कृष्ण लीला श्रेष्ठ आहे. कृष्ण लीला ऐका, कृष्ण लीला गा. आमच्या संतांचा आदेश आहे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळात जे कृष्णाने चरित्र केलं ना, त्याचा उच्चार करावा. हो, लोक म्हणतात का बरं हो, नुसता उच्चारच का, आचार का करू नये? संत सांगतात तुम्हाला आचार करायचा आहे ना, मग रामासारखा आचार करा. कृष्णाच्या चरित्राचा उच्चारच करायचा आहे, आचार करायचा नाहीये. कारण तसं आचरण करताच येत नाही. काही लोक म्हणतात का कृष्णाने 16,108 स्त्रिया केल्या, मग आम्हाला 16 करायला काय हरकत आहे? संत सांगतात 16च नाही, 1600 करा. पण अगोदर त्याच्याही पूर्वी बालपणीच कृष्णानं पोतनेच्या स्तनातलं हलाहल विष पिलं होतं. तुम्ही सुद्धा 100 ग्राम एंड्रीनची बाटली पिऊन दाखवा आणि मग पुढची लीला करा. जमेल का हो? कृष्णानं 12 गाव अग्नी गिळला, 12 कोस इतक्या अंतरामधला अग्नी वनवा पेटलेला एका क्षणात गिळून टाकला. थोडा गरम चहा झाला तर तुला पिता येत नाही, बसी आण म्हणतोस, आणि निघाला कृष्णचरित्र करायला. शक्य का होते? सामान्य जीवा अजिबात नाही महाराज. भगवंताची लीला ही ईश्वरी लीला आहे, रामलीला मानवी लीला आहे. मनुष्य मात्रानं आचरण्याकरता आणि आदर्श म्हणून भगवान श्रीरामाने जगाला आदर्श दाखवलेला आहे. म्हणून आचरण रामासारखं असावं, उच्चार कृष्णचरित्राचा करावा. कृष्णचरित्राचा आचार नाही करतायत. अहो, गिरिराज गोवर्धन एवढा मोठा पर्वत 7 दिवस वयाच्या 7व्या वर्षी एका करंगळीवर धारण केला. तुला एक भरलेला तांब्या उचलत नाही बेटा, घागर तर दूर राहिली, आणि कुठलं कृष्णचरित्र करायला निघाला? नाहीये, कदापि शक्य नाहीये. म्हणून शांत चित्तानं कृष्णचरित्र ऐकावं, कृष्णचरित्र गावं, कृष्णचरित्राचं चिंतन करावं. मन शुद्ध होतं, मन पवित्र होतं आणि जीवन आनंदमय होतं. याकरता राजा सर्वांगाचे कान करून तू कथा ऐक, सावधान होऊन कथा ऐक. आता कृष्ण कथा ही शुकाचार्य सांगतात, राजन, अष्टमीच्या मध्यरात्री मथुरेमध्ये त्या कारागृहामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला. नवमीच्या प्रभात समयी गोकुळामध्ये नंद महोत्सव होतोय. गोप नाचतात, गोपी नाचतात, नंद यशोदा सगळेच आनंदानं बेहोश होऊन एकमेकाच्या अंगावर फुलं उधळत आहेत, मोती उधळत आहेत, सोन्याच्या मोहरा उधळत आहेत, दही दूध शिंपडू लागलेले आहेत, एकमेकाला लोण्याचे गोळे भरवत आहेत आणि अतीव आनंदानं भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव नंद बाबा आपल्या वाड्यावर करतात. नंद महोत्सव ज्याला म्हटलेला आहे. 2 लाख गाई आज नंद बाबांनी दान दिलेल्या आहेत. सोन्याच्या राशी, तिळाच्या राशी, वस्त्राच्या राशी दान धर्म देत आहेत आनंदानं, आणि सगळे उड्या मारत आहेत. आज गोकुळामध्ये किती आनंद आहे, त्या आनंदाचं वर्णन करता येत नाहीये. अनंत आणि अपार सुख गोकुळामध्ये सामावलेलं आहे. सगळे नंद महोत्सव करतात. नवमीच्या प्रभात समयी द्वादशीच्या दिवशी भगवान शंकर भेटीला येतात. हरी आणि हराची भेट वर्णन केली. वास्तवामध्ये हरिहर 2 नाही आहेत, हरिहर एकच आहेत. एका नाण्याच्या 2 बाजू, तशा एक ईश्वर तत्वाच्या या 2 बाजू आहेत महाराज. फक्त वेलांटीचा भेद आहे, बाकी भेदच नाहीये. हरिहरात भेद करू नये. शिव आणि विष्णू दोन्ही एकच स्वरूप आहे. म्हणून वैष्णवांनी आमचा विष्णू श्रेष्ठ आणि शिवकनिष्ठ, शैवानी आमचा शिव श्रेष्ठ आणि विष्णू कनिष्ठ असं कधीच मानायचं कारण नाहीये. आमचे संत सांगतात, जे लोक हरी आणि हरामध्ये भेद पाहतात ते नरकाचे अधिकारी आहेत महाराज. अहो, एकच व्यक्ती असते, त्याला कोणी काका म्हणतं, कोणी मामा म्हणतं, कोणी बाबा म्हणतं, कोणी दादा म्हणतं, कोणी बाळा म्हणून हाक मारतं. वडील असतील तर मुलगा म्हणून हाक मारतात, मुलगा असेल तर बाबा म्हणून हाक मारतोय, भाऊ असेल धाकटा दादा म्हणतोय.
भावाचा मुलगा असेल काका म्हणून हाक मारतो, बहिणीचा मुलगा असेल मामा म्हणून. अरे एकच व्यक्ती, पण कोणी काका म्हणतं, कोणी मामा म्हणतं, कोणी दादा म्हणतं, कोणी बाळा म्हणतं. तसं परमात्म तत्व एकच आहे. त्याला कोणी राम म्हणतं, कोणी कृष्ण म्हणतं, कोणी शिव म्हणतं, कोणी गणेश म्हणतं, कोणी काही म्हणतं. नाना तऱ्हेनं एकम सद्विप्रा बहुधा वदंती. परमात्म तत्व एकच आहे. अनेक लोक आपापल्या आवडीप्रमाणे त्याला नावं देतात, त्याची रूप घेतात. भगवंतांनी अनेक रूप घेतलेले आहेत. अनेकात एकत्व हे भारतीय संस्कृतीचं रहस्य आहे महाराज. म्हणून हरिहरामध्ये कधी भेद मानू नये, आणि जो भेद मानतो त्याला तत्वज्ञान कळालंच नाहीये. असो हरिहरांची भेट द्वादशीचे दिवशी वर्णन केलेली आहे. आणि चतुर्दशीचे दिवशी पूतना नावाची राक्षसी मारण्याकरता कंसाकडून येते. कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिनी. बालहत्या करणारी कंसानं पाठवलेली पूतना आणि कृष्णाला मारण्याकरता आली असताना बाहेरून रंगरूप सुंदर घेतलेला आहे, पण हृदयामध्ये मात्र तिनं हलाहल विष भरलेला आहे. आणि लहान लहान लेकरांना मारत 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 ती गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यावर येऊन थडकलेली आहे. आणि कन्हैयाला विष पाजते आहे. तिला वाटते कान्हा मरेल, पण हा मरतो का? तुलाच मारते बेटा. कन्हैयानं तिच्या स्तनातलं विषही पिऊन घेतलं, दूधही पिऊन घेतलं, आणि आता प्राण खेचायला सुरुवात केली. तेव्हा ती व्याकुळ झालेली राक्षसी उंच आकाशात उडून कंसाच्या बगीच्यावर पडते आहे आणि तिची प्राणज्योत भगवंताच्या स्वरूपात विलीन होते. गोपाल कृष्ण भगवान की, कृष्ण कन्हैया लाल की. पूतना म्हणजे अविद्या आहे, पूतना म्हणजे अज्ञान आहे, पूतना म्हणजे माया आहे. आणि या अविद्यारूपी पूतनेचा नाश भगवंतांनी केलेला आहे. तिला मारायला, भगवंताला मारायला आली होती, पण भगवंतांनी तिचाच उद्धार केला आणि तिला मोक्ष दिलेला आहे. शुकाचार्य सांगतात, राजा अरे धातृचिताम गतिम लेभे कंवा दयालुम शरणम व्रजेम. जी गती आईला द्यावी, जी गती यशोद्याला द्यावी, तीच गती पुतनेला सुद्धा प्रभूने दिलेली आहे. अरे विष पाजणाऱ्या राक्षसीला जर भगवान मोक्ष देतो, तर माखन मिश्री खाऊ घालणाऱ्या, दहीदूध पाजणाऱ्या आणि प्रेमानं पूजा करणाऱ्या भक्ताला भगवान मोक्ष देईल. यात काय नवल? श्रीकृष्णाला प्रेमानं एक नमस्कार करा, तुम्ही मोक्षाचे अधिकारी आहात. संतांनी वर्णन केलंय, दोन माणसाची तुलना केलेली आहे साधकाची. एक गृहस्थ भगवंताला एक नमस्कार केलेला आहे आणि एकानं 10 अश्वमेध यज्ञ केले. आता अश्वमेध यज्ञ म्हणजे काय सोपा आहे का हो? एक अश्वमेध करायला सगळी पृथ्वी जिंकून घ्यावी लागते महाराज. मोठमोठ्या राजे महाराजांना सुद्धा जमलं नाहीये. असे 10 अश्वमेध एकानं केले, तो एकीकडे आहे, आणि एकच नमस्कार कृष्णाला एकानं केलेला आहे, तो एकीकडे आहे. संत तुलना करताना म्हणतात, त्या 10 अश्वमेध यज्ञ केलेल्या व्यक्तीपेक्षा एक नमस्कार केलेला श्रेष्ठ आहे. कारण का? तर ज्यानं 10 अश्वमेध यज्ञ केले ना, तो पुण्याचा मोठा अधिकारी झाला, पण त्या पुण्याच्या योगाने त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. आणि त्या स्वर्गात नाना प्रकारचे भोग भोगल्यानंतर ते पुण्य संपलं की पुन्हा त्या अश्वमेध यज्ञ करणाऱ्याला जन्म मरणात यावं लागतं. पण ज्यानं कृष्णाला एकही नमस्कार केला, तो मात्र पुन्हा जन्म मरणात येत नाहीये. कृष्ण इतका उदार आहे. तुम्ही एक नमस्कार करा, तो मोक्ष देतो. प्रेमानं पूजा करा, मोक्ष दे. अरे वैरानं पूजा केली तर मोक्ष दिलाय. शिशुपालाला मोक्ष दिला, पुतनेला मोक्ष दिला, तुम्हाला आम्हाला देईल. यात काय नवल आहे? निश्चित तो देतो महाराज. फक्त भक्तानं प्रेमानं त्याला वंदन करावं, प्रेमानं त्याची पूजा करावी, प्रेमानं त्याचं स्मरण करावं. निश्चितपणे भगवान त्याचा उद्धार करतो. पूतना मोक्षाची कथा शुकदेवजी महाराज सांगतात. चतुर्दशीचे दिवशी होते आहे. पुढे आणखी एक दैत्य कंसानं पाठवला, ज्याचं नाव शकटासुर. गाड्याचं रूप घेऊन आला असताना भगवंताने त्याला लाथ मारली आणि त्याचा उद्धार केला. त्या शकटासुराची प्राणज्योत भगवंताच्या स्वरूपात विलीन झाली. गोपाल कृष्ण भगवान की. आणखी एक कंसानं दैत्य पाठवला, ज्याचं नाव तृणावर्त आहे. वात्यारूप धरो महान चक्रवात स्वरूपेन जहारासी नमर्भकम. चक्री वादळाचं रूप घेऊन आलाय
घर 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 वारा फिरतो आहे, घो 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 आवाज होतो आहे. कोणाचे पत्र उडत आहेत, कोणाचे छपर उडत आहेत, झाडं उन्मळून पडत आहेत, धुळीच्या लोट सुटलेले आहेत, चक्रीवादळ सुटलेले आहे गोकुळामध्ये. कोणाचा पत्ता कोणाला नाही. कन्हैयाला उचललं आकाश मार्गाने घेऊन चालला असताना भगवंतांनी ओळखलं, मामानं पाठवलेली भेट ही भांजा करता. मामाचं भांज्यावर खूप प्रेम आहे बरं का. कंस मामा आणि कृष्ण भांजा आहे. रोज एक एक खेळणं पाठवतोय. पहिल्या दिवशी ती पुतना मावशी नावाची भावली पाठवून दिली, दुसऱ्या दिवशी तो शकटासूर नावाचा गाडा पाठवून दिला, आज तर विमानच पाठवलंय आकाश मार्गाने जाणार. पण हे लेकरू असं बिलिंदर आहे, रोज पाठवलेलं खेळणं मोडून तोडून टाकते महाराज. हो, आकाश मार्गाने तो तृणावर्त पाठीवर कृष्णाला घेऊन निघाला असताना वाटेमध्येच प्रभूंनी त्याच्या नरडीला धरलं. करकर कर आवळल्याबरोबर त्याला भोवंडी येते आणि धाडकन खडकावर आदळून पडला, छिन्न भिन्न झाला आणि तृणावर्ताची प्राणज्योत भगवंताच्या स्वरूपात विलीन झाली. गोपाल